ओम परमात्मने नमः. अध्याय 14. गुणत्रय विभाग योग. गुरुदेवांचा जय जयकार करून करतो त्यांचे गुणगान. सूर्याचं प्रकटन तयांच्यामुळे सर्वांच्या विसाव्याचे स्थान. तुम्हा कारणेच आत्मज्ञान सृष्टीचे ते प्रकटन. तुम्हा ठाई बांधव तुम्ही दुःखितांचे सागर अखंड कृपेचे. अधिष्ठान आत्मविद्येचे गुरुदेवा तुम्ही. अज्ञानी ते जन प्राप्त करती आत्मज्ञान. ब्रह्ममयतेच प्रकटन तुम्हा कारणे. दुजाला भूली पाडण तया नजरबंदी म्हणण. पण स्वतःच भुलून विश्व होण कौशल्य तुमचे. देवा तूच सर्व होतो कोणा बोधतो देतो. कोणा जन्म मरणात अडकवतो. माया तुझी पाण्यासी ते गोडपण. देवा तुझ्याच पासून पृथ्वी क्षमाशील असण तुझीच कृपा. सूर्यचंद्राचं तळपण ते तुझ्याच कारण. तयांच ते तेजस्वीपण कृपा तुझी. वायूचे ते चंचलपण देवा तुझ्याच कारण. आकाशाच ही प्रकटन तुझ्याच ठाई. तुझ्या कारणे मायेच प्रकटन देवा तुझी ते ज्ञान. वेदही जाती थकून वर्णिता तुझला. जोवरी न होते आत्मज्ञान तोवरीच चालते वर्णन. मग पडे भुकेच ते होण पडता गाठ. जलप्रलय तो होता न लागे मोठ्या नदीचाही पत्ता. मग थेंबाचा तो राबता राही कैसे. सूर्य असे जे धवा उगवत चंद्र काजवाच असे भासत. तैसी सर्व शास्त्रांची गत ज्ञान होता. जेथे द्वैतच नसे उरत निवैखरी परेत असे बुडत. ते अद्वैत का कधी येत शब्दा माझी. या कारणे आता स्तुती सोडुनी सर्वथा चरणी ठेवणे माथा. हेची भले असो तू कसाही पण मजसी ज्ञान देई. भवचक्रातून बाणे तारून मजला. आता कृपाती करून प्रकटू दे अंतरात ज्ञान. तेव्हाच माझे कल्याण होईल देवा. होता मजसी ज्ञान करीन संतांचे वर्णन. ब्रह्ममयता ती पसरवीन जगता माझी. रहस्य गीतेचे सांगावे उघडून म्हणत आहे माझे मन. घाल तव कृपेचे अंजन डोळ्यात माझ्या. होता अंतरी ज्ञान सांगेल सर्वांना समजावून. मग ब्रह्ममयता पसरेन जगता माझी. माझी प्रज्ञा वेल फुलेल ज्ञान फळे मग लागतील. ब्रह्ममय मग होईल जग सारे. कृपा वर्षाव ऐसा करावा प्रज्ञेचा पूर तो प्रकटावा. आणि सर्व जगाने ब्रह्म भावा भावे पात्र. तूच विश्वाचा प्राण तुझ्यामुळेच प्रकटते ज्ञान. जैसे पौर्णिमेचे प्रकटन
चंद्राकारणे होता ते ज्ञान प्रज्ञेस येईल उधाण मग नवरसांचं वाहन आपोआप म्हणाले श्री गुरु ते ऐकून विनंतीच्या त्या निमित्तानं स्तुती माझी करण आरंभले तू स्तुती आता थांबवून सांग ग्रंथ समजावून उत्सुकता इतकी ताणण बरे नाही होय श्री गुरु स्वामी हीच वाट पाहत होतो मी जी आज्ञा दिली तुम्ही ती शिरसा वंद्य जैसे स्वभावतः अंकुर असतोच तो अमर आणि तया अजून यावा पूर अमृताचा आता तुमच्याच कृपेन सांगेन ग्रंथ विस्तारून ग्रंथातील मूळ ज्ञान प्रकटेल येथे सत्य ज्ञानाच्या वर्षावा कारण जातसे संदेह तो संपून मगच होते ते श्रवण अंतरा माझी तैशा शब्दाचं प्रकटन हो माझ्या मुखातून तेच गुरुकृपेचे लक्षण आहे देवा क्षेत्र क्षेत्रज्ञाचं वर्णन तेराव्यात केलं भगवंतानं तयाचे ते निरूपण ऐकले तुम्ही क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगान होतसे जग निर्माण आत्मतत्व होते गुणांच्या कारण संसारी येथे सापडून प्रकृतीच्या तावडीत तत्व सुख दुःख असे भोगत स्वये असूनही गुणातीत कैवल्य ते कैसा घडे असंगासंग काय तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योग कैसे ते सुख दुःखादि भोग येती तया गुणते कैसे किती बांधती कवणे रीती चिन्हे ती काय असती गुणातीताची खुलासा या बाबींचा विषय आहे 14व्याचा विचार गुणातीताचा ऐकाल तुम्ही या सर्व बाबतीत भगवंत काय म्हणतात मनासी एकाग्र करत ऐकावे तुम्ही सर्वांगाचे करून कान जेव्हा प्रकटते अवधान तेव्हाच अंतरी ज्ञान प्रकटते अर्जुना करून अनेक युक्तिवाद मागे अनेकदा केले विशद पण तुला काही बोध झाला नाही श्री भगवानुवाच म्हणून गा पुढती सांगेल बा तुझ प्रती जया वेद परम्हणती असे ते काय खरे तर हे ज्ञान आहो स्वतःच आपण पण मन इंद्रियांच्या नादी लागून परके झाले अगायाची कारणे हे सर्वोत्तम मी म्हणे इतर भौतिक ज्ञाने अज्ञानच की भवस्वर्ग खरे मानणे कर्मकांड ते करणे द्वैत खरे वाटणे अज्ञान अर्जुना ते सर्व भ्रम अज्ञान नष्ट होते या ज्ञानान जस आकाशात ते विरण वादळाच अर्जुना जसा सूर्य तो उगवणे मग चंद्र लोप पावणे जलप्रलयी नद्या गडप होणे तैसे अर्जुना
हे ज्ञान येता उदया इतर ज्ञाने जाती लया म्हणून बा ज्ञानासया म्हणावे उत्तम अनादि जी मुक्तता आपली असे पांडुसुता मुक्तीच त्या अनुभवता घडे मोक्ष येता या ज्ञानाची प्रचिती सर्व भोग विचार संपत्ती मीपणाची ती स्मृती मावळते अर्जुना मनाने मनास संपवण मन इंद्रिया पार जाण मग तो देहाच्या अधीन राहीच ना ऐसे मन इंद्रिया पार जाणे स्वप्न सुषुप्ती ओलांडणे मग मीच होऊन राहणे जगती अर्जुना मजसी एक रूप होता अंतरी परिपूर्णता जाणता मीच होऊन राहता व्यथा कैची मी बा शाश्वत आनंद सदैव नित्य सिद्ध तेथे आमच्यात तो भेद उरेची ना मजसी येऊन मिळणे निमीच होऊन राहणे जसे घटाकाशाने आकाश होणे भंगता घट जसे त्या ठिणगीने पुन्हा अग्नीसी एक होणे तैसे मजसी येऊन मिळणे ज्ञान अर्जुना ऐसे मजसी एक रूप होऊन मीच होऊन जाण तेच द्वैताच संपण असे अर्जुना द्वैताचेच कारणे घडे सृष्टीचे प्रकटणे द्वैत ते संपणे मुक्ती अर्जुना सृष्टीच्या आरंभात जे देहबद्ध नाही होत अर्जुना ते प्रलयात मरेल कैसे या ज्ञानासी प्राप्त होण तेच जन्म मरण ओलांडण मीच होऊन जाण ज्ञान अर्जुना ऐसे अप्रतिम ज्ञान सांगितलं त्या भगवंतान मग अर्जुन तो तल्लीन झाला तेथे अवस्था झाली विलक्षण रोम रोमी प्रकटले कान अनंत ते अवधान लाभले तया ऐसे प्रकटून अवधान ऐकत होता अर्जुन मग आकाशी ते निरूपण मावेचिना मग म्हणे भगवान धन्य माझे व्याख्यान श्रोता तुझ सारखा लाभून तोषलो मी असून मी एकलाची एक कैसा होऊन जातो अनेक फासा तो त्रिगुणाचा ऐक अर्जुना तू क्षेत्राच्या त्या संयोगान कैसे होते जग निर्माण तयाचे ते वर्णन ऐकावे आता मज संगती कारणे येथे पंचभूतांचे प्रकटणे म्हणून क्षेत्र या नावाने प्रसिद्ध अर्जुना या प्रकृती मायेस महद्ब्रह्म नाव खास जे सर्व या सृष्टीच कारण अर्जुना आकार आणि गुण होती हिच्यामुळेच निर्माण म्हणून महद्ब्रह्म म्हणण पडे तिजला त्या अव्यक्तवादात हिलाच अव्यक्त म्हणतात आणि त्या सांख्यमतात प्रकृती हिलाच त्या वेदांतान माया असं म्हणणं प्रकृती माया अज्ञान
भिन्न नाही. स्वतःलाच आपण विसरण, तेच अर्जुना अज्ञान. स्वतःचेच विस्मरण दुःखदायी. विचार असता मनात, आत्मज्ञान नाही प्रकटत. जसा अंधार नसे दिसत, लावता दिवा. दूध ते ढवळता, न दिसे साईचा पत्ता. पण दूध संथ होता, प्रकटते साय. ना जागृती ना स्वप्न, नसे स्वरूपाचे भान. ती सुषुप्ती बा असन, ढगा जैसी. होण्यापूर्वी वायू निर्माण, जस आकाशरित असण. तैसेच बा अज्ञान आहे अर्जुना. जेथवा खांबका माणूस, नाही दिसत डोळ्यास. पण काही तरी भास, होतो जैसा. ती वस्तू जैसी असे, ती तैसीच न दिसे. आणि काय हे जे भासे, कळेची ना. धड अंधार तो नसणे, नि प्रकाशही न दिसणे. ते सांज वेळेचे असणे, तैसे अर्जुना. ऐशा त्या दशेस, अज्ञान नाव खास. अज्ञानी गुरफटलेल्या आत्मतत्वास, क्षेत्रज्ञ म्हणती. अज्ञान ते वाढणे, आत्मस्वरूपास विसरणे. हीच क्षेत्रज्ञाची लक्षणे आहेत अर्जुना. क्षेत्रज्ञाचे क्षेत्र बनणे, तयासीच बा द्वैत म्हणणे. सर्व हे नैसर्गिकपणे घडते अर्जुना. आता द्वैताच्या कारण, वस्तूने अनेकत्व धारण करून. स्वतः भ्रमित होण अज्ञान अर्जुना. जैसे राजाने भ्रमून, मी भिकारी म्हणन. मूर्छितान स्वर्गा जाऊन येण, तैसे अर्जुना. ऐसे होता स्वरूपाचे विस्मरण. घडे मनोभ्रमाच प्रकटन, तेच बा सृष्टीचे निर्माण. माझे ठाई जसे त्या स्वप्नात, आपणच बहुभूमिका असतो अनुभवत. तैसे द्वैत भास प्रकटतात, अज्ञाना कारणे. आता वेगळ्या पद्धतीन, सांगतो मी स्पष्ट करून. परी हे सर्व स्वप्ना समान, मिथ्याच की. तरी माझी ही गृहिणी, जी अनादि तरुणी. भ्रमाची ती खाणी, अविद्या होय. एक नसे हिचे रूप, तिचा अमाप आहे व्याप. राहणे अज्ञाना समीप, स्वभाव तिचा. जेव्हा मजसी निद्रा येते, तेव्हा ही जागते. आणि सृष्टी निर्माण होते, तिच्या पोटी. महद्ब्रह्माच्या उदरात, विकार 8 उठतात. मग गुण आकार प्रकटतात, ब्रह्मा ठाई. उभय संगू पहिले, बुद्धी तत्व प्रकटले. मग बुद्धी ठाई जन्मले, मन अर्जुना. मनाच्या त्या कारणे, अहंकाराचे भासणे. मग पंचभूतांचे प्रकटणे, घडे तेथे. त्या पंचभूतांच्या कारणे, पंचेंद्रिये प्रकटणे. आणि पंचविषयांचे असणे, सोबत त्यांच्या. ऐसे विकारांच्या कारण, प्रकटतात ते त्रिगुण.
मग वासनेच जन्मण अनिवार्य तेथे. जसे त्या बीजातून होई वृक्षाचं प्रकटन, बीज पाण्याच्या भेटीतून प्रकटे वृक्ष. तैसे माझ्या संगाबरोबर प्रकृती निर्मिते संसार, आणि नाना गर्भाचे प्रकार अंकुरित होती. पुढे कैसे गर्भगोळ्यात रूपगुण प्रकटतात, ते सर्व साध्यंत ऐकशील आता. पहा अंडज व स्वेदज, उद्भिज आणि जारज, उत्पन्न होतो सहज जीव तेथे. आकाश वायू संयोगान अंडज ते उत्पन्न होण, अंड्यातून होई निर्माण जीव तेथे. तमरजाने युक्त होऊन होता तेजाची उसळण, स्वेदजांचे ते निर्माण घडे तेथे. जलपृथ्वीच्या कारण तमाची होता उधळण, मग उद्भिजांचे ते निर्माण तया ठाई. पंचभूतांच्या प्राबल्य ते कारण, पंचज्ञानेंद्रियांची निर्माण प्रसिद्ध तेच जारज म्हणून असती अर्जुना. ऐसे चारही हे सरळ असती करचरण तळ. अष्टधा प्रकृती स्थूल शीर तिचे, प्रवृत्ती तिचे पोट आणि निवृत्ती ती पाठ. प्रकृतीची अंगे 8 असती अर्जुना. कंठ तो स्वर्ग मृत्युलोक मध्य भाग, पाताळ खालचा भाग आहे अर्जुना. ऐसे लेकरू एक प्रसवली प्रकृती देख, आणि तिन्ही ते लोक लागती नांदू. 84 लक्ष योनी हीच हाडा पेरांची सांधणी. ऐसे वाढे प्रतिदिनी बालक येथे. नाना देह बनून नामरूपाच प्रकटन, मग नित्य नवी अज्ञान लागे फुलू. पहा सृष्टी वेगवेगळी नामरूपाने निराळी, ऐसी अज्ञानाची झळाळी प्रकटली येथे. ऐसे सर्व चराचर प्रसवून बालक सुंदर, अज्ञान रूपी आकार नांदती येथे. ब्रह्मा तो प्रातः काल, विष्णू मध्यान वेळ, सदाशिव सायंकाळ आहे येथे. महाप्रलय समयात विश्वलया असे जात, पुन्हा विपरीत त्या ज्ञानात प्रकटते सृष्टी. अर्जुना ऐसे इया परी मिथ्या दृष्टीच्या घरी, अज्ञान वृत्ती करी निर्मिती येथे. संकल्प अज्ञाना कारण, अहंकाराच प्रकटन, केवळ सत्य ज्ञानान अंत याचा. खूप बोललो मी बोली, ऐसे विश्वमाया व्याली, तेथ साह्य झाली माझी सत्ता. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पांडू सुता विश्व सारे. नाना आकार पाहून नकोस जाऊ तू भ्रमून, सर्व विश्वते असण एकची येथे. जसे एकाच त्या देहात अवयव निरनिराळे असतात,
तसे एकची तत्व या विश्वात नांदते अर्जुना. असे एकाच त्या बीजातून लहान मोठ्या फांद्यांचे निर्माण, तसे सर्व विश्वाचे निर्माण तत्वाठाई. आणि संबंध तो ऐसा मृत्तिका घटा जैसा, वा संबंध कापडाचा कापसा तैसा अर्जुना. लाटा आणि सागर तैसे आम्ही आणि चराचर, या प्रकृतीचा व्यवहार आमच्या ठाई. मशाल आणि ज्योत जसे अग्नीच असतात, तसा मीच चराचरात नांदतो अर्जुना. उत्पन्न होता जगत नसेच मी कधी लोपत, माणिक का कधी तेजात विरघळतो अर्जुना. करता अलंकाराचे रूप धारण, लोपते का सोन्याचे सोनेपण, का नष्ट होते कमळपण उमलता कळी. देही आणि देह भिन्न असती काय, देही तोच देह जाण तू अर्जुना. जोंधळा वाढता जोरान, मोठ कणीस ते पडण, मग अधिक धान्य पिकण तैसे अर्जुना. मी आणि जगत भिन्न नाहीच बा असत, मीच असे नांदत होनी विश्व. या सत्य ज्ञाना प्राप्त हो तू अर्जुना, जीव भावाच्या बंधना झुगारून दे. मीच सर्व आकारात अर्जुना असे राहत, जे त्रिगुणाकारणे घडत अर्जुना येथे. जसे स्वप्नी ते मरून आपणच आपले मरण भोगण, आणि दुःख ते मानन तैसे अर्जुना. ग्रासता त्या काविळे रोगट होती डोळे, मग जगत दिसे पिवळे तैसे अर्जुना. जसे ढगांच्या कारण सूर्य तो न दिसण, तैसेच कार्य कारण घडे येथे. आपल्याच कारण सावलीच ते प्रकटन, त्या सावलीस बाघावरण अज्ञान की. उपजता ते अज्ञान प्रकटती नाना गुण, गुणाकारणेच बंधन दृढ होते. वाढता ते गुण वाढते ते अज्ञान, ऐसे माझे मला विस्मरण होते अर्जुना. कोणत्या त्या गुणांकारण माझ ते बद्ध होण, ऐक कान देऊन अर्जुना आता. हे गुण किती असती काय तयांचे स्वभाव रीती, तयांची लक्षणे कोणती ऐक आता. सत्व रज तम तिघांचे हे नाम, तयांचा तो जन्म प्रकृती ठाई. येथे सत्वते उत्तम रजते मध्यम, तमासी अधम म्हणती अर्जुना. बालपण तारुण्य वृद्धपण एकाच देही आढळण, तैसे हे तिन्ही गुण आढळती मनी. जसे धातू इतर मिसळता वाढते सोन्याची हीनता, मग सोनेपणाची सिद्धता होतसे कमी. अवधानाचे कमी होणे तेच आळसाचे वाढणे, सुषुप्तीचे मग पळकटणे आपोआप. तैसे अज्ञानाकारणे वृत्तींचे ते वाढणे,
मग सत्व रज तम प्रगटणे घडे येथे. अर्जुना गा जाण यांचेच नाम गुण, आता पाहू ते बंधन घालती कैसे. येता त्या क्षेत्र दशेत मीच देह असं वाटत, तीच अज्ञानाची सुरुवात असे अर्जुना. मग अखंड जन्म मरण देहात त्या अडकून, देहाभिमान धरून जगतसे तो. मग माशाने आमिष गिळण, तोच कोळ्याने झटका देण, तैसा तो सत्वगुण उत्पन्न होतो. मग जैसे ते हरिण जाते जाळ्यात जखडून, तैसे सुख आणि ज्ञान बांधते जीवा. मग ज्ञानासाठी चरफडतो, लाथा अहंकाराच्या झाडतो, ऐसा सुख तो धाडतो दूर अर्जुना. सन्मान होता प्राप्त, होत असे तो आनंदित, स्वतःला सुखी समजत भ्रमे तो. माझ्या सारखा कोण आहे दुजा भाग्यवान, अशा अष्टसात्विक भावान फुगतसे तो. हे इतक्यावरच नाही थांबत, तया लांछन असे लागत, जेधवा विद्वत्तेचे भूत संचरे अंगी. गेले आपले मूळ स्वरूप ते, याचे दुःख न वाटते, छाती विषय ज्ञाने फुगते आकाशा एवढी. राजा जसा स्वप्नात भीक असे मागत, आणि दिडकी होता प्राप्त म्हणे इंद्र मी. ऐसे त्या देहातीताने स्वतःस देहवंत मानणे, मग भ्रमिष्टपणे वागणे घडे तेथे. कुशल होतो व्यवहारात, कर्मकांड तया आवडतात, तया स्वर्गही असे वाटत ठेंगणा अर्जुना. मज वाचोनी कोणी नाहीच दुसरा ज्ञानी, चंद्र जैसा गगनी एकटाच मी, एकटाच की. ऐसा सात्विक तो ज्ञानी, जाई स्वरूपास विसरुनी, पहानंदी बैलावानी अवस्था त्याची. आता हाच शरीरधारी तो, रजोगुणे कैसा बांधला जातो, सविस्तर ते सांगतो ऐक पुढे. यासी पडे रजते म्हणणे, याने जीवाचे रंजन करणे, इच्छा वासना कारणे धडपडे जो. रजोगुण जीवात शिरतो, मग जीव वासनामय होतो, आणि घोड्यावर आरूढतो वासनेच्या. तूप टाकता अग्नीत, निखारे तळपती धगधगीत, जसे होमकुंड असे पेटत तैसे अर्जुना. विषयांची आवड असे वाढत, मग दुःखही गोड वाटत, स्वर्गही होता प्राप्त वाटे अपुरा. तृष्णा अशी भडकते, मेरू पर्वताही जिंकते, तरी समाधान जीवाते वाटेच ना. जीवाची पर्वा न करत, कवडीसाठी असे धडपडत, होता कवडी ती प्राप्त सार्थक माने. मेलो तरी चालेल, पण धंदा मोठा वाढवेल,
आणि श्रीमंत मी होईल वासना त्याची. पुढे स्वर्गाच्या आशेने दान धर्म करणे, यज्ञी कर्मकांड आचरणे आवडे तया. पहा व्रता पाठी व्रत असे सदैव तो करत, पण इच्छांच्याच त्या जाळ्यात अडकला असे. ग्रीष्मांतीचा तो वारा विसावा न जाणे जरा, तसा गुंते हा व्यापारा रात्रंदिवस. तयाचे ते चंचलपण अधिकच कामिनी कटाक्षाहून, अधिकच ती विजेहून लगबग त्याची. ऐसा विलक्षण वेगाने स्वर्ग संसाराच्या लालचीने, कर्माच्या आगीत जळणे तयाने अर्जुना. असून वेगळा देहाहून तयाच वासनेत अडकण, मग जाई तो मरून वासने पायी. ऐसे अर्जुना दारुण रजोगुणांचे बंधन, आता तमाचे ते श्रवण करावे तू. जयाच्या बाकारणे जीवाने अंध होणे, मोहाचा अंधार पसरणे तैसे अर्जुना. प्रकटता गहन अज्ञान जीव जात असे भुलून, तैसे तमाचे प्रकटन आहे अर्जुना. तम अविवेकाचा महामंत्र, मूर्खपणाचे जे मद्यपात्र, जसे ते मोहनास्त्र तैसे अर्जुना. तमाच्या त्या कारणे अज्ञान गहन होणे, मग देहास मी मानणे घट्ट होई. वाढ होता तमाची, हार होते विवेकाची, मग मात्रा ती कोणाची चालत नाही. इंद्रिया जडते जडपण, आणि मनासी ते मूर्खपण, मग आळसाच प्रकटन होई तेथे. आळस मनी येतो, कर्माचा तिटकारा करतो, आणि जांभया तो देतो सदोदित. डोळे उघडे असूनही तया दिसत नाही काही, कोणी न हाक मारताही म्हणे हो. जसा दगड एकदा पडता, हालेच ना काही करता, तैसे याने मुरकुंडी मारता उठेची ना. पृथ्वी पाताळी जावो, की आकाश खाली येवो, परी जागण्याचा भावो नाही तेथे. उचित अनुचित आघवे, पेंगल्या कारणे न आठवे, जेथेच्या तेथे लोळावे बुद्धी त्याची. हात ते उचलून गालासी आधार देण, गुडघ्यांची उशी करण ठाऊक त्याला. निद्रेचा इतका लळा, की एकदा का झोपला, मग स्वर्ग लाभ झाला वाटे तया. ब्रह्मदेवाचे आयुष्य लाभावे, नि झोपेतच ते घालवावे, ऐसेच बा वाटावे तयाला सदा. वाटेने चालत असता, पेंग तया येता, कोणी अमृतही देऊ लागता नच घेतो. जर कधी काळी आली कष्ट करण्याची पाळी, तर रागाने होतसे आंधळी दृष्टी त्याची. कधी कैसे वागावे, कोणा काय बोलावे,
हे नच समजे आघवे तयाला कधी. जसे त्या पतंगाने वणवा विझवणे इच्छिणे, मग पंख हलवून घालणे हवा जैसी. दुस्साहस ते करणे तयासी बा आवडणे, करू नये ते करणे स्वभाव त्याचा. अविचार आळस झोपेन तमो गुणात अडकल्यान, स्वरूपाचे ते स्मरण नच येई तया. लाकडा आग लागणे मग लाकडाचा आकार घेणे, जसे घटी आकाशाने होणे घटाकाश. जसे तळ्यातल्या पाण्यात चंद्रबिंब असे दिसत, तैसे बद्ध गुणांच्या आभासात तत्व अर्जुना. कफवाता कमजोर करून शरीरात पित्तान बळावण, मग त्रास ते होण तैसे अर्जुना. उन्हाळा पावसाळा संपणे आणि हिवाळा तू येणे, मग थंडी ती वाढणे तैसे अर्जुना. ओलांडता स्वप्न आणि जागृती, मगच प्रकटते सुषुप्ती. जी जीवभावाची बीजवृत्ती तैसे अर्जुना. रजतमा हरवून सत्वगुण तो वाढण, मग सुख ते वाटण जीवासी अर्जुना. सत्व रजलोपण तमाचे राज्य ते येण, मग प्रमादाच घडण अनिवार्य तेथे. याच वारीतीन सत्वतमा मागे टाकून, रज होतसे बलवान जेव्हा अर्जुना. तेव्हा कर्मा वाचून काही जीवा त्या सुचत नाही, विसावा तो जराही नावडे जीवा. ऐसे 3 श्लोकातून केले त्रिगुण कथन, आता सत्वादी गुणांचं वाढण ऐक अर्जुना. रजतमास मागे टाकून सत्वाची वाढ होण, काय तयाची ती लक्षण ऐकावी आता. वसंत ऋतूच्या हंगामात सुवास न सामावे कमळात, तसे ज्ञान असे दरवळत चौफेर अर्जुना. 6 इंद्रियांच्या घरात विवेक बुद्धी असे राहत, आणि सत्कर्म बा करतात हात पाय. जसं त्या राजहंसान निरक्षीर न्याय जाणन, तस विवेक पूर्ण वागण याच अर्जुना. जाणून पाप आणि पुण्य करती निर्णय ते पारखून, आणि इंद्रियांनी बा असण गुलाम त्यांचे. वाईट ते न ऐकती, अयोग्य ते न पाहती, आणि चुकीचे न बोलती कधी अर्जुना. जसा त्या दिव्याच्या समोर पळ काढतो अंधार, तैसे निषिद्ध कर्मे पसार तयांचे ठाई. जशी नदी त्या पावसाळ्यात तुडुंब भरून असे वाहत, तसे सर्व शास्त्र जात तयांच्या मुखे. जसा पौर्णिमेच्या काळात पसरे चंद्रप्रकाश आकाशात, तैसे ज्ञानाच्या त्या प्रांतात वावर त्यांचा. वासना तयांच्या स्थिरावतात, आशेला ओहटी असे लागत,
आणि विषयाना असे विटत मन त्यांचे. ऐसे सत्वगुणाचं वाढण आणि सत्वात होता निधन, तयाचे मग कल्याण आपोआप. साजरा करण्या सण उत्तम पक्वान बनवण, आणि यावे आवडत्या पाहुण्यान. तैसे अर्जुना घरात असावी संपत्ती, मनी उदार वृत्ती. मग लोक परलोकी कीर्ती आपोआप. ऐसे तयाच्या गुणांना तुलनाच नसे अर्जुना, सद्गती या सत्वसंपन्ना नक्कीच की. सत्वगुणांना घेऊन सोबत हा देह असे सोडत, मग आपोआप कल्याण होत तयाच अर्जुना. ऐशा सत्वसंपन्न स्थितीत जो सोडतो देह अकस्मात, तोच पुढे असे जन्मत ज्ञानी म्हणून. जसे वैभव सोबत घेऊन राजाने डोंगरी जाण, तरी काहीच ते उणेपण न येते तया. जसा या गावाचा दिवा शेजारच्या गावी न्यावा, तरी दिवा या नावा पात्र तो. तसे वाढता सत्वगुण प्रकटते ज्ञान विलक्षण, मग दिसे विवेक आणि अवधान तयाच्या ठाई. मग साधता अंतरी अवधान, घडे विचारांचं संपण. संपूर्ण विचार जाता जिरून प्रकटते ज्ञान. 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थ जे. असे जे ब्रह्मा सर्वात जे उत्तम, तयासवे तो जन्म होतो तयाचा. अथवा सत्वतमा हरवून बलिष्ठ होतो रजोगुण, मग कर्मांची उधळण होते तेथे. आपल्या त्या कार्यानं धुमाकूळ देतो उडवून, तयाची ती लक्षण ऐक आता. जस त्या चक्रीवादळानं सर्वांना हवेत उडवण, तसे इंद्रियांना मोकळे रान विषयां माझी. संबंध परस्त्रीशी ठेवणे नीती विरुद्ध न माने, मग चरे त्या शेळीप्रमाणे चारी दिशा. ऐसा होऊन तो लोभी स्वैरपणे भोग भोगी, आणि जे हाती न लागे ते वढेच सुटे. नीती नियम सोडणे भलतेच काम करणे, आणि लोभ तो वाढवणे प्रवृत्ती त्याची. राजवाडा तो बांधणे वा अश्वमेध करणे, ऐशाच अचाट छंदाने पछाडलेला. नगरे ती रचावी नि जलाशये निर्मावी, महावने ती लावावी इच्छा त्याची. ऐसा अफाट कर्मी अति उत्साही तो उपक्रमी, मग्न सदैव कामी अर्जुना तो. महासागर ही त्याच्या तुलनेत अपुराच असे ठरत, सदैव अफाट कामनात वावर त्याचा. ऐशा आशा त्या वाढणे आणि याने पाठलाग करणे, ऐसे जन्मभर भटकणे तयाने अर्जुना. ऐसी बार जो गुणात लक्षणे ती उद्भवतात, मग होतो याच गोंधळात
देहपात त्याचा या रजोगुणा कारण तया नवा देह लाभण मग मनुष्य योनीत जन्मण पडे त्यासी मूळचा जो भिकारी जरी बैसला राजमंदिरी तो होतो का कधीतरी राजा अर्जुना जसा त्या बैलाला कडबाच मिळतसे खायला जरी तो श्रीमंताच्या वऱ्हाडातला बैल अर्जुना रजोगुणाचे कारणे सदैव कामनाधीन असणे मग तैशाच ठिकाणी जन्मणे पडे त्यासी कर्मबीजाच्या कारणे तैसाच देह धरणे पुन्हा कर्म करत मरणे भाग्य त्याचे रजसत्वा मागे टाकून जेधवा वाढतो तमो गुण तयाच ते वर्णन ऐकावे अर्जुना वाढता तो तमो गुण प्रकटतात जी लक्षण ते आता लक्ष देऊन ऐकावेस तू जस अमावास्येच्या रात्रीन सूर्यचंद्रहीन असण तैसे विवेका वीण मन त्याचे विवेक शून्य त्याचे मन जे असहनशील असण मनाचे ते संयमन न ठाऊक तया चित्त ते कठीणपणात दगडा समागे असे टाकत आणि देशोधडी असे लागत स्मरण शक्ती अविवेकाच्या कारण सर्वत्र उद्दामपणे वागण निरंतर मूर्खत्वाचे प्रकटन तयाचे ठाई अनीतीच्या कारण तयाने सदैव दुःख भोगण तरी वाईट ते वागण न सोडेच तो जसे त्या गुगडास ते अंधारातच बाधिसते तसे यास कुकर्म सुचते सदैव अर्जुना प्रसिद्ध जे निषिद्ध म्हणून तयाचीच याने हाव धरण आणि सदैव ते धावण कुकर्माकडे दारू न पिता झोकांड्या खातो बेशुद्ध न होता बरळतो आणि कुकर्मी तो अडकतो मूर्खापरी चित्त नसतेच बा ठिकाणी परी नाही ते उन्मनी पछाडलेला तो मोहानी सदैव अर्जुना ऐसे सर्व ते दुर्गुण वाढवतसे तो तमोगुण म्हणून तयाचे आचरण होई भ्रष्ट आणि जर कदाचित ऐशा स्थिती झाला देहपात मग मोठ बरोबर असे नेत तमोगुणाची जसे त्या राईने मोहरी पण बीजात ठेवून मरणे मग दुसरे काही उगवणे घडे का कधी जर एका अग्नीवरी पेटविली ज्योत दुसरी मग मूळ अग्नी विझला तरी बिघडले कोठे ऐसी तमाची मोठ बांधून जो बाहेर पडतो देहातून तया तामसी शरीर लाभण अनिवार्य की ऐशा त्या तमो गुणात घडता बा देहपात पशुपक्षी कीटकाच्या शरीरात जन्मतो तो याच बा कारणे जे निपजे सत्वगुणे तयासी सुकृत ती म्हणे श्रुती अर्जुना म्हणून त्या सत्वगुणापासून निपजते सुख आणि ज्ञान
जे कार्य कारण भावान बांधल असे, त्या रजो गुणाच्या क्रिया जशा इंद्रावणीच्या बिया, बाह्यता सुंदर जरी काया अंतरी कडू. फळ निंबोळेचे जसे बाहेर गोड अंतरी कडू असे, तसे राजस क्रियांचे फासे दुःखदायी. जशी विषारी झाडासती फळे विषारीच लागती, तशी तामसी क्रियांची दुर्गती अज्ञान होय. म्हणोनी बा अर्जुना सत्वची कारण ज्ञाना, जैसे का दिनमाना कारण सूर्य, आणि तैसेची हे जाण लोभासी रज कारण, जयाच्या कारणे विस्मरण स्वरूपाचे अर्जुना. प्रमाद मोह अज्ञान यासी तमो गुण कारण, देह भाव तो घट्ट होण तम अर्जुना. ऐसे विचारांच्या डोळा दाविला त्रिगुणाचा सोहळा, पहाणी जसा आवळा तळहाती अर्जुना. संपवण्या रजतमाची कहाणी व्हावे अर्जुना सत्वगुणी, बात्या सत्वगुणा वाचुनी न प्रकटे ज्ञान. म्हणून सत्वगुणी होऊन रजतमाचा त्याग करण, मगच चौथ्या भक्तीचे प्रकटन शक्य अर्जुना. सात्विक त्या गुणात होता अर्जुना देहपात, मग स्वर्गाच राज लाभत आपोआप. तैसे या रजो गुणात अर्जुना जे जे मरतात, मग जन्मती मनुष्य योनीत मृत्यू लोकी. त्या मनुष्य जन्मात सुख दुःख अनुभवा येत, आणि अंती मरावच लागत दुःखात अर्जुना. आणि जे मरती त्यात मी मिळते तयांना नरक भूमी, देती वेद ती हमी याची अर्जुना. ऐसे त्या ब्रह्मापासून कैसे प्रकटती ते त्रिगुण, सांगितले तुला समजावून अर्जुना मी. त्या मूळ ब्रह्माच्या स्वरूपात फरक काहीच नाही होत, पण कार्य कारण भावात भासती गुण. जसे आपण त्या स्वप्नात सर्व काही असतो होत, स्वप्नी सुख दुःख जसं भासत, तैसे अर्जुना. तैसे उत्तम मध्यम अधम ते मूळचेच बा ब्रह्म, गुण आकारा कारणे भ्रम भासतो अर्जुना. किती वेळा करू कथन येथे काहीच नसे ब्रह्मा वाचून, पुन्हा तयाचे ते निरूपण ऐक अर्जुना. अहंकाराच्या कारण प्रकटला बा त्रिगुण, आणि देहाच्या निमित्तान खेळ त्यांचा. जसे इंधनाच्या कारण घडे अग्नीचे ज्वलन, वा त्या भूमी रसा कारण प्रकटन वृक्षाचे. दुधा कारणे दही प्रकटणे, वा गोडी उसाच्या निमित्ताने, तैसे त्रिगुणाचे होणे जाण तू अर्जुना. अर्जुना हेच बा त्रिगुण प्रकटती देह म्हणून, जे बंधनासी कारण असे अर्जुना. आश्चर्य आहे धनुर्धरा असो कितीही त्रिगुणाचा पसारा, परी आत्मतत्वाचा गाभारा स्पर्शातीत.
आपुलाल्या गुणात हे त्रिगुण असती फिरत, पण काहीच उणे पण नाही येत त्या आत्मतत्वा. ऐसा सहज मुक्तीचा प्रकार आता मी सांगणार, ज्ञान कमळावरील भ्रमर अर्जुना तू. असूनही त्या गुणात तत्वगुणासारखं नाही होत, हे सांगितलं बा 13व्यात. अर्जुना तुला स्वप्नातून जाग येता, भास संपती ते सर्वथा, तैसा आत्मबोध होता मिथ्याच सारे. जसे नदी काठी उभे राहून प्रतिबिंब हालताना पाहण, भास जो तरंगाच्या कारण, तैसे अर्जुना पहा त्या नाटकात काहीच सत्य नसत, आणि नट असती जे जाणत. तैसे अर्जुना जसा त्या आकाशान तिन्ही ऋतू धारण करण, परितयाचे ते अलिप्तपण नच भंगे कधी. राहूनही त्या त्रिगुणात जे असे बा अलिप्त, ऐसे स्वयंभू ते तत्व ब्रह्म अर्जुना. ते तत्व असे जाणत स्वतःस केवळ साक्षीभूत, आणि भासते जी क्रिया जात ते कार्य कारण. सत्व रज तमा कारण प्रकटती ही भिन्न लक्षण, मग कर्माच रहाटण चाले येथे. निसर्गाच ते फुलण जसे वसंताच्या कारण, तैसेच माझ असण या गुणा माझी. नक्षत्रांच ते लोपण सूर्यकांत मण्यान चमकण, कमळान ते उमलण नि अंधाराच संपण. हे सर्व जे घडण ते सूर्योदयाचेच कारण, तरी सूर्याचे अकर्तेपण नच भंगे कधी. मीच गुण होऊन प्रकटतो नि तयाना ते पोसतो, आणि मीच शेवटी उरतो नष्ट होता गुण. विवेक तो जागता प्रकटते ती गुणातीतता, गुण आकार संपता मीच उरे. ऐसे गुणा पलीकडे जाता उरते निर्गुण तत्वतः, आत्मज्ञान ते होता मोक्ष अर्जुना. नदी जशी समुद्रात एकरूप असे होत, तसा ज्ञानी असे सामावत माझ्यात अर्जुना. जस त्या नलिकेपासून पोपटाने सुटून जाण, तैसे जीव भाव संपून तो ब्रह्म होई. जो अज्ञान रूपी झोपेत जोरात होता घोरत, तो आत्मस्वरूपा पावत मुक्त होई. जीव भावाच्याच कारण भासत होते ते द्वैतपण, आता त्या द्वैता भावातून सुटून जाई. अहंकार वादळ संपता लाटा सागर एकरूपता, तैसी जीवा शिवाची एकता अनुभवाई. होता पावसाळ्याचा अंत मेघ आकाशी विरतात, तैसे जीव ब्रह्मतत्वात लय पावी. ऐसे ब्रह्म ते अनुभवत देहात जरी राहिला मरेपर्यंत, तरी तो या त्रिगुणात अडकत नाही.
जसा त्या काचेत प्रकाश नाही अडवला जात, आणि समुद्राग्नी नसे विझत पाण्याने कधी. तैसे आत्मबोध होऊन गुणांकारणे मलिन न होण, जसे पाण्यातल्या प्रतिबिंबापासून अलिप्त बा चंद्र. अर्जुना त्या तिन्ही गुणान देहास बा नाचवण, पण तो ब्रह्मभावातून न चचळे कधी. ऐसे आत्मज्ञान होऊन तयाने स्वरूपात स्थिर होण, मग शरीराचे ही भान उरेच ना. जसे सापाने कात टाकता निखोल बिळात जाता, मग कातेची ती चिंता सापास नाही. जेव्हा कमळते सुकत निसुगंध विरे आकाशात, मग सुगंध परत कमळात परतत नाही. तैसे ब्रह्ममय होणे जे देहमनाचे विसरणे, मग गुणांचे हे खेळणे थांबून जाई. म्हणून जन्म जरा मरण जे देहाचे सहा गुण, ते जाती बा विरून ज्ञान होता. जसे घट जाता फुटून घटाकाश महदाकाश होण, तैसे जीवाने ब्रह्म होण आहे अर्जुना. तैसे जीव बुद्धी संपून आत्मतत्वी एकरूप होण, मग आत्मस्वरूपा वाचून न आठवे काही. ऐसा होऊन आत्मबोधयुक्त असे देही तो वावरत, तया म्हणून गुणातीत म्हणतो आम्ही. या देवाची या बोला अर्जुन अति सुखावला, जसा मोराने आमंत्रिला अर्जुना मेघ. अर्जुन उवाच मग संतोष तो पावून विचारता झाला अर्जुन, सांगावी देवा लक्षण ज्ञानाची आता. तो निर्गुणात कसा वावरतो निगुणातून कसा सुटतो, कर सविस्तर खुलासा तो भगवंता आता. अर्जुनाचा प्रश्न ऐकून मग म्हटलं भगवंतान, तुझ्या शंकेचे निरसन ऐक आता. पहा पार्था तुझी नवलाई, तू भलतेच विचारले काही. शब्द गुणातीत पाही लटिकाच, असता अर्जुना आचार. तो गुणातीत कैसा खरोखर, म्हणून गुणातीत शब्द वापर लटिकाच की. त्रिगुणी शरीरात राहून त्या त्रिगुणात न सापडण, अशक्यच हे घडण वाटे तुझला. जी शंका तुझ्या मनात तेच आता मी असे सांगत, मनते एकाग्र करत ऐकावे आता. वाढता रजोगुण चित्ती कर्माचे अंकुर उगवती, निलोभाची ती प्रवृत्ती वाढते मग. पण मीच कर्म असे करत असा गर्व नाही उरत, तया वाईट नाही वाटत अपयश येता. अथवा वाढ सत्वगुणाची होऊन ज्ञान तेज सर्वत्र पसरण, तरी मनी ज्ञान अभिमान आढळेच ना. अथवा वाढता तो तमो गुण, तयाने मोहापळी न पडण, कोणत्याही त्या कारणान
न च भ्रमेतो करण्या ज्ञानाचा प्रसार नाहीच बातो तत्पर सत्वाची होता हार न दुःख तयासी सकाळ दुपार रात्रीच भान जसे सूर्याला नसण तसे कोणतेही कारण न च हालवे तया भरती येण्या सागरास जसा न लागे पाऊस गरज तशी ज्ञानास नसेच कशाची कर्म जरी केले ते अंगी कधी न चिकटले कधी हिमालया का भरले हिव अर्जुना मोहाच्याही प्रसंगात ज्ञानच असे तळपत असे का उन्हाळा जाळत विस्तवा कधी अवघेची सारे विश्व हे जाणे स्वतःच आपण आहे म्हणून कोणाही संगेनो हे आसक्ती द्वेष घेऊन आत्मतत्वाची प्रचिती तो देहा आलासे वस्ती जैसे वाट सरू राहती धर्मशाळेत जस त्या युद्धभूमीन हारण्या जिंकण्यात भाग न घेण तस कोणत्याही लाभहानीन न च हाले तो शरीरा आतील प्राण वा अतिथी जो ब्राह्मण असती जैसे उदासीन सर्वा ठाई गुणांच्या त्या गोंधळाने ज्ञानाने न डळमळणे जसे मेरू स्थिर असणे मृगजळा ठाई बहुत काय ते बोलणे आकाश का हाले वाऱ्याने वागिळले का अंधाराने सूर्यासी कधी जसे स्वप्नाची ती गत जागता अर्थ नसे उरत तसे ज्ञानी न बांधले जात गुणांनी अर्जुना गुणांमुळे नसे तो फसत तटस्थपणे असे अनुभवत जसे प्रेक्षक रसती पाहात खेळ बाहुल्यांचा सत्वा कारणे सात्विकता रजा कारणे कर्मठता तमा कारणे अज्ञानता जाणे तो अंतरी गुणांचे हे वावरणे त्या आत्मतत्वाच्याच कारणे पहाणे जसे विश्वासी तटस्थपणे सूर्याने अर्जुना जशी समुद्रा येते भरती सोमकांत ते पाझरती कमळे ते उमलती परिचंद्र उगा थांबणे की वाहणे वाऱ्याने तरी आकाश निश्चल असणे तसा ज्ञानी गुणाकारणे डगमगेना ऐसा त्या लक्षणांनी युक्त असे तो ज्ञानी कैसी तयाची करणी ऐकावी आता जस त्या वस्त्रात सुता वाचून अन्य काहीच नसत तसा सर्व या विश्वात मीच अर्जुना जसा वैरी व भक्तात भगवंत भेद नाही करत तैसे तो सुख दुःखात सम अर्जुना जस त्या माशान पाण्यात विहार करण तैसा देह करता धारण सुख दुःख अर्जुना आत्मतत्वा त्या अनुभवता देहासी तादात्म्य तुटता मग कोणतीच सुख दुःखता न हालवी तया जस बात्या नदीने सागरी मिसळून जाणे मग खळबळीचे थांबणे अनायासे तैसे आत्मतत्व अनुभवता
तादात्म्य जीवासी तुटता, सुख दुःखाची ती वार्ता, न चौरे तेथे. रात्र आणि ती प्रभात, खांबासी सारखीच असे वाटत, तैसा द्वंद्वाच्या अतीत. ज्ञानी अर्जुना, झोपलेल्या मनुष्याशी साप तैसी उर्वशी, तैशी त्या आत्मज्ञान्याशी द्वंद्वे अर्जुना. शेण आणि सोन, गार आणि रत्न, दोन्ही बा समान ज्ञानी यासी. घरी स्वर्ग सुख येणे, वा हल्ला वाघाचा होणे, तरी कदापि न ढळणे याची ब्रह्मस्थिती. मेलेले नाही उठत, आणि भाजलेले नाही अंकुरत, तशी समता नसे ढळत तयाच्या मनी. तैसे स्तुती वा निंदेने, याने कदापि न ढळणे, जसे नाही जळणे वा विझणे राखेच्या ठाई. होता निंदा स्तुतीचा वार, ज्ञानी समच राहणार, आढळे का कधी अंधार सूर्याच्या ठिकाणी. ईश्वर म्हणून पूजिता, का चोर म्हणून दंडिता, वाघानेही वेढिता समबुद्धी. शत्रू असो वा मित्र, हा समची सर्वत्र, जशी पहाट आणि रात्र सूर्या नाही. घडो ऋतूंचे येणे जाणे, परी अलिप्त आकाशाने राहणे, तैसी विषमता न जाणे मन कधी. आणिक एक लक्षण, तया ठाई दिसण, तो कर्मेही ती करून अलिप्त राही. अवधानी कर्मांना भोगून, टाके तो संपवून, अंतरी कर्म बीजे जाळून खाक करी. सर्व त्या अनुभवात, हा समची असे राहत, ऐसे कर्म बीजे जाळत शुद्ध होई. सुखात आणि दुःखात मन सम ठेवत, संकल्प विकल्प सोडत उन्मनी जाई. ऐसे हे सर्व गुण जयाच्या ठिकाणी दिसण, अर्जुना तयासीच जाण, गुणातीत तू. कोणत्या त्या उपायान गुणातीत ते होण, करावे आता ते श्रवण अर्जुना तू. होता व्यभिचार रहित चित्त, भक्ती योग असे घडत, मगच होणे गुणातीत शक्य अर्जुना. तरी कोण मी कैसी भक्ती, व्यभिचार कशा म्हणती, ही आघवीच निरुती होवावी लागे. अर्जुना खुलासा करतो याचा, जैसा रत्नप्रभा आणि रत्नाचा, तैसा माझा आणि विश्वाचा संबंध आहे. द्रवपणची ते नीर, अवकाशची अंबर, जसे गोडी आणि साखर भिन्न नाही. वन्ही तेची ज्वाळ, पाकळ्या तेची कमळ, वृक्ष तेची डहाळ फलादिक. हिमजे गोठले तेची हिमालय झाले, आणि दूध जे मुरले तेची दही. तैसे विश्वजाचे नाव, ते मीची बा सर्व, विश्वाची ती जाणीव माझे ठाई. तुपाचे जे थिजले पण, ते तूपची जाण,
कान आटिता कंकण सोने जेवी न उकलता पट तंतुची असे स्पष्ट न विरता तो घट माती जेवी हे जे विश्वपण अर्जुना ते मीची जाण माझ्याहून भिन्न विश्व नाही मज जाणणे अभिन्नपणे तेची मी भक्ती म्हणे मजसी द्वैती पाहणे व्यभिचार सर्व द्वैत ते सोडून मजसी एक रूप होऊन स्वतःला ते जाणून जाणावे मला सोन्याच्या त्या टिकली ठाई सोन्या वीण तुझे नाही तैसे नाही माझ्या तुझ्या ठाई ब्रह्मावीण काही सूर्य आणि किरण तैसे ब्रह्म आणि मी पण विरता ते अहंपण ब्रह्म होई पै परमाणु भूतळी हिमकणू हिमचळी अहं माझी न्याहाळी मला तैसे तरंग असो ना का लहान पण सागरासी नाही भिन्न तैसे ईश्वर आणि मी पण अभिन्नच की ऐसे मज समरस होणे तेची मजसी जाणणे तयासीच भक्ती म्हणे अर्जुना मी ज्याला म्हणतात ज्ञान तेची भक्तीचे अंगण योगाचेही पटांगण तेची असे थेंब आणि सागर तैसे मी आणि चराचर अवघाच व्यवहार माझे ठाई विहीर आणि आकाशा सांधा नाही अर्जुना जैसा मी पणनी परमात्मा तैसा आहे एक प्रतिबिंब बिंबाचे कारण सूर्याकारणे सूर्यकिरण तैसे ब्रह्म आणि मी पण अभिन्नच की ऐसे मजसी जाणून विरते ते ब्रह्मपण घडे ब्रह्मभावाच विरण शून्या ठाई जसा मिठाचा तो कण जाई सागरी विरून तैसेच अर्जुना जाण घडे सारे जैसे गवत जाता जळून अग्नी जातसे विझून तैसे अज्ञान संपून ज्ञानही नुरे मग संपता ईश्वरपण नच उरे भक्तपण जे ऐक्य आहे जाण अनादि अर्जुना ऐसे ऐक्य ते घडता प्रकटते गुणातीतता मग गुणांची ती वार्ता उरत नाही ऐसी दशा ती पावन तेची ब्रह्ममय होण अर्जुना तयासीच भजन म्हणतो आम्ही ऐसे हे ज्ञान अंतरी बाजाणन तेच ब्रह्ममय होण असे अर्जुना जसे त्या गंगेने सागरी एक रूप होणे तैसी ब्रह्मासी पावणे आहे अर्जुना ऐसे प्रकटणे ज्ञान तेची माझी सेवा घडण मजसी एक रूप होण भक्ती आहे ऐसी ही ब्रह्ममयता जिचे नाम सायुज्यता जो पुरुषार्थ चौथा आहे अर्जुना ब्रह्ममय होणे तेची मजसी आराधणे नाही कोणत्याही साधनाने प्राप्ती माझी ऐशा या ज्ञाना प्राप्त होता अर्जुना
जीवभावाची विवंचना सरून जाई. जया ब्रह्मबा म्हणतात तो मीची असे असत, आत्मा चैतन्य म्हणतात अन्य काही. चंद्रप्रकाशनी चंद्रमा दोन नसतीच सुवर्मा, तैसे मज आणि ब्रह्मा भेद नाही. अगानित्य जे निष्कंप अनावृत्त धर्मरूप, अनंतनी अमाप ब्रह्म अर्जुना. विवेकाच्या कारण सर्व कामना सोडून, ब्रह्ममय होण ज्ञान आहे. ऐसे हे विवेचन केले पहा भगवंतान, आणि तो अर्जुन ऐकत होता. तेव्हा तेथे संजयाला धृतराष्ट्रबा म्हणितला, तुझ्या या ज्ञानाला मी पुसले काई. दूर कर माझी चिंता, सांग विजयाची वार्ता. बंद कर बाता ब्रह्ममयतेच्या. नवल वाटून संजयाला स्वतःशीच उद्गारला, भगवंताशी पहायाला द्वेष आहे. कृपा देवाची होवो, अज्ञान याचे जावो. मोहाचा तो होवो अंत याच्या. ऐसे ऐकून ते ज्ञान संजय गेला आनंदून. ज्ञान ते विलक्षण अंतरी झाले. म्हणून तुम्ही सावधपणे मन स्थापून अवधाने, भगवंताची वचने ऐका आता. त्या शब्दांचा भावार्थ प्रकटो तुमच्या चित्तात. तुम्हा असे बा विनवत ज्ञानदेव. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम 14.